ज्या वेळेला एखादा ठराव घेतल्यानंतर आपण त्या ठरावाला अनुमोदन देतो ना, तसं मी बाळ सरांच्या या वाक्याला अनुमोदन देतो आणि वळतोय मैदानाकडे. नाणेफेकीचा कौल झाला. आजच्या रात्रीचा दुसरा सामना जयहनुमान निळजे विरुद्ध जयहनुमान पोगाव. नाणेफेकीचा कौल निळजे संघाने जिंकला. निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करणार. सलामीची जोडी मैदानामध्ये पोगाव संघाची उतरलेली पाहायला मिळाले, जतीन आणि कल्पेश. निळजे संघ तसा स्पर्धेच्या आयोजनाच्या बाबत अनेक वेळेला त्यांच्याबद्दल आपण ऐकलंय, पाहिलंय. खूप जणांनी त्या स्पर्धा याची देही याची डोळा अनुभवल्यात आणि आज क्रिकेटच्या मैदानामध्ये जे त्यांचे फॅन फॉलोअर्स या ठिकाणी या स्पर्धेकडे डोळा लावून बसलेले आहेत ना, त्यांना खुश करावं लागेल. पण क्रिकेटमध्ये अनिश्चितता मोठ्या प्रमाणावरती असतं. तुम्ही मनात कितीही काही ठरून आलेलं असलात तरी रिझल्ट तुम्हाला तुमच्या मनासारखा मिळेल याची काही ग्वाही देता येत नाही. आज या विद्युत प्रकाशझोतातील क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि विशेषतः रांजणपणाच्या या मैदानामध्ये जिथे एक वर्ल्ड क्लास आयोजन आहे, अशा मैदानामध्ये तुम्हाला प्रयत्नांती परमेश्वर अशा प्रकारचा परफॉर्मन्स तर द्यावाच लागेल. आणि आज इथे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय अशा वेळेला नितेश पाटील, अनुभवी गोलंदाज आहे. गेले कित्येक वर्ष जयहनुमान निळजे संघाचा अनुभवी या नात्याने तो मैदानामध्ये खेळतोय आणि विशेषतः जेव्हा पोगाव संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आहे, या मैदानामध्ये कालच्या रात्री 65 ही हायेस्ट धावसंख्या होती. मुरबी संघाने आज मैदानात अशी काही बॅटिंग केली की ती धावसंख्या कमी पडली की काय, असं सुद्धा वाटायला लागलं होतं सर आपल्याला. नक्कीच. आणि आता जसं निळजेचा उद्योग तू या ठिकाणी उल्लेख केलास, एक अशी संस्था, असं गाव ज्याने टेनिस विश्वामध्ये एक प्रचंड मोठा इतिहास मकर संक्रांत चषकच्या माध्यमातून नोंदवलेला आहे. यावर्षी पुढचा चेंडू पडतोय, त्या दरम्यान यावेळेला चेंडू पडल्यानंतर फार वेगाने लेट स्विंग होत असताना बीट होत आहेत फलंदाज, डॉट बॉल. अजय पाटीलने मला कॉन्टॅक्ट केला होता त्यांच्या लिजन प्लेयर्सच्या माध्यमातून, मात्र काही तांत्रिक अडचण त्यालाही आली, मला पण आली आणि त्यामुळे ते कन्वर्ट नाही झालं. काय हरकत नाही, येणाऱ्या वर्षात होईल. पण इथे कन्व्हर्जन जे पाहिलं ना आपण सिंगल रनचं, ते मला वाटतं ते फार इम्पॉर्टंट होतं सर. कारण जेव्हा आपण पाहिलं की नॉन स्ट्रायकर एंडला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, अशा वेळेला स्ट्रायकर एंडचा कॉल होता जतीनचा की चल रन होते, कल्पेश निघाला. आणि मला वाटतं या सिंगलचं इम्पॉर्टन्स जे आहे ना ते फार महत्त्वाचं असतं. तुम्ही सामना जिंकता हरता ते केवळ एका धावेच्या अंतराने. आणि खूप वेळेला मैदानात पाहिलं, यावेळेला फार सुंदर पद्धतीने पॉईंटच्या डोक्यावरून तटवलाय, फ्रंट फूटवर आले, पण ज्या पद्धतीचं टायमिंग केलंय, चेंडू सीमारेषा पार, पहिला चौकार. हॅलो हॅलो बघा, पोगाव संघ तिकडे फलंदाजीसाठी डगआउटमध्ये आहे. तर ही जी समोर तुमच्या क्रॉसिंग लाईन आहे, हे वाईट आहे बघ, समोर क्रॉसिंग लाईन आहे. आऊट झालेला प्लेअर बाहेर येण्या अगोदर तुमचा नवीन प्लेअर आतमध्ये गेला पाहिजे, याची नोंद आपण घ्या. कारण तुमच्या माहितीसाठी ती सगळ्या संघासाठी ती सूचना आहे, याची नोंद घ्या आपण. वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. नितेश या चेंडूवरती, चेंडू हवेत बराच वेळ, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि हा पहिला फलंदाज बाद होणारा फलंदाज अर्थातच कल्पेश बाद होऊन परततोय पावलनमध्ये. बुवा पाटील स्मृती चषकमध्ये निळजेचं एक ओव्हरऑल रेकॉर्ड जर पाहिलं तर मॅग्निफिसंट परफॉर्मन्स निळजे संघाने एक वेगळी छाप सोडली आहे त्या स्पर्धेमध्ये. आणि त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे, मैदान पण आहे, ज्याच्या माध्यमातून ते फार मोठ्या प्रमाणात सराव करतात. आणि त्यांचा एक वारसा आहे, त्यांच्या गावाच्या माध्यमातून लिजन प्लेयर्सनी आपली ख्याती ठेवलेली आहे या गावासाठी आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने मार्गदर्शन या ठिकाणी केतन आणि त्यांच्या सगळ्यांना सहकार्यानं प्राप्त होतं आहे. जगे एक्झॅक्टली. आणि ती द लिगसी ऑफ एक्सेलन्स म्हणतो ती आज मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळाली. कारण नितेश गोलंदाजीला आला, त्याने पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं होतं की एक चौकार पॉईंटच्या डोक्यावरून कल्पेशने वसूल केला. पण त्यानंतरचं चेंडूला जी मूव्ह करण्याची ताकद आहे ना, तुम्ही क्रिकेटमध्ये केवळ एकाच
म्हणजे म्हणतात ना की तुम्ही स्टॉक चेंडूवरती जगू शकत नाही, तुमच्याकडे यॉर्कर स्पेशालिस्ट तुम्ही असू शकाल, पण केवळ 6 चेंडूवरती 6 यॉर्कर टाकता ही क्षमता असू शकत नाही. मला तो शेनवॉनचा किस्सा आठवतोय. म्हणजे ज्या वेळेला शेनवॉनने एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की जर तुम्हाला मैदानामध्ये अनप्रेडिक्टेबल होता आला तर तुम्ही अधिक वेळ खेळू शकता, पण जर मैदानात अनप्रेडिक्टेबल तुम्ही झालात नाही तर तुमची जास्तीत जास्त 10 ते 15 कसोट्यांपर्यंत तुम्ही खेळणार आहात. आणि मला वाटतं आज मैदानामध्ये हे जे नितेश करतोय ना ते कौतुकास्पद आहे. पण कधी कधी तुम्हाला म्हणतात की चांगल्या गोष्टींना नजर लागते, तशा पद्धतीची ही नजर कदाचित असावी. त्यामुळे हा वाईट चेंडू आला, अर्थात वाईट हा वाईटच असतो, त्या पद्धतीने आमच्या गुणलेखकाने खात्यात नोंदवला आणि पहिल्या षटकात 7 धावा धावफलकावरती लागल्या. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु तो चेंडू सुद्धा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. नितेशची गोलंदाजी, ज्याला अलीकडच्या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सर आपण फ्रूट सलाड बॉलिंग म्हणतो ना, ती व्हेरिएशन वाली गोलंदाजी सुरू झाली. खूप सुंदर, खूप सुंदर. फ्रूट सॅलड हा शब्द छान वापरला तुम्ही. वेगळेपणा दाखवत आहेत प्रत्येक चेंडूमध्ये, लेंथमध्ये, लाईनमध्ये बदल आणतायत, वेगामध्ये बदल आणतायत सातत्याने. आणि कधी कधी प्रयोग करत असताना एखादा वाईट पडतो, अशातला भाग नाही आहे, ते बघायला मिळालं आपल्याला. पुढचा चेंडू नितेश पाटीलचा. याही वेळेला आपण पाहतोय नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आणि अलीकडचे बॅट्समन हे करतात की तुम्ही यू प्ले फॉर द क्राऊड, समहाऊ यू प्ले फॉर द कॅमेरा. आय डोंट नो, बट दिस इज अ फॅक्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 7 धावा धावफलकावर. नाही, प्रश्न असा आहे ना संदीप, की इट इज अ लिमिटेड ऑफ मॅच, T5 आहे आणि 5 षटकं असल्यामुळे 30 चेंडू आणि त्यात 11 खेळाडू, प्लेइंग 11 असते आणि त्यामुळे ते प्रयत्न करत. जसं IS स्कोर आपल्याला 65 काल पहिल्या दिवशी बघायला मिळाला, या ठिकाणी लोअर स्कोर आपल्याला 45 बघायला मिळाला. आणि आता याच्या अगोदरच्या सामन्यातसुद्धा आपण पाहिलं साधारणपणे 44चं टार्गेट होतं. त्यामुळे 5 षटकामध्ये प्रत्येक फलंदाज जो एक्सपर्ट असतो, स्पेशलाइज असतो, पॉवर प्लेमध्ये जास्त धावा कुटू शकतो, अशा लोकांना प्रयोग केलं जातं संगणकाच्या माध्यमातून आणि ते जास्त दावा कुटायचा प्रयत्न करतात. कारण एकदा दावा जास्त कुठला तर प्रेशर जो आहे तो शिफ्ट करता येतो, तो एक प्रयोग असतो. मला त्या प्रेशर शिफ्टवाली ती स्टोरी आठवली अलीकडच्या काळामध्ये. म्हणजे आपण असतो ना की एका डिपार्टमेंटमध्ये आपण काम करत असतो, सो आय एम वर्किंग इन अ बँकिंग, सो अकाउंटंटकडे गेल्यानंतर तो बोर्ड दाखवतो, बघ त्याची जबाबदारी आहे. आपण कॅशियरकडे गेल्यानंतर तो म्हणतो नाही हे माझ्या टेबलचं काम नाही, ते त्याच्या टेबलचं काम आहे. सो मला वाटतं ही ती बोर्ड दाखवण्याची थेरी मात्र नक्की नसावी. कारण ॲज अ टीम आपल्याला, तुम्ही मगाशी एक फार सुंदर शब्द वापरलात की तो टीम स्पिरिट तुमच्यामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. इट्स नॉट इम्पॉर्टंट यू आर प्लेइंग फॉर द यू आर प्लेइंग ऑन द नंबर 1 और नंबर 11. तुम्ही 1 पासून 11व्या क्रमांकावर कुठे कुठे खेळताय. यस, तर अपन इधर पाहतोय यहाँ पर जिनका आगमन हो रहा है बिल्कुल इस मंच के ऊपर, और ख़ास तौर पे प्रशांत पारवे, इनके काफ़ी बहुत ही अच्छे करीबी दोस्त और कहेंगे कि सत्यम बिल्डर्स एंड डेवलपर्स के सम्माननीय MD करण गुलाटी साहब यहाँ पर तशरीफ़ ला चुके हैं. तो बिल्कुल उनका यह सम्मान पूरी तरह से पटाखों के आतिशबाजी से किया जा रहा है. गुलाटी साहब, आप यहाँ पर आए, बाहर आए मेरे ख्याल से, क्योंकि इंतज़ार कल से हम कर रहे थे. और ये देखिए, ये आवाज़ जो है, ये आवाज़ करण गुलाटी साहब यहाँ पर तशरीफ़ लाने के बाद हो रही है, क्योंकि उनके स्वागत के इसमें ये पटाखों की आतिशबाजी हो रही है. तो ज़रूर सत्यम बिल्डर्स एंड डेवलपर्स के MD सम्माननीय करण गुलाटी साहब, इनका सम्मान. सत्यम डेव्हलपर्स गुलाटी ग्रुपचे MD करण गुलाटी साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. आणि टॅगलाईन फार सुंदर आहे, द लिगसी ऑफ एक्सलन्स. आणि तीच आज या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा खेळाडूंकडून अनुभवायला मिळावी ही अपेक्षा व्यक्त केली जाईल. करण पाटील गोलंदाजीला येतोय. समोर फलंदाज अर्थातच जतीन, त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असणार आणि या अपेक्षांच्या ओझ्यामध्ये कधी कधी तुम्हाला दबावाला सुद्धा सामोरं जावं लागतं. कारण अशा प्रकारे गोलंदाजी करताना मैदानात त्याला अनेक वेळेला आपण अनुभवलाय. विद्युत प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला काही वेळेला तुमच्या गोलंदाजीच्या मध्ये फॉलो थ्रूमध्ये बदल नाही केला तरी चालेल, पण लेंथमध्ये बदल करावा लागतो आणि विशेषतः खेळपट्टी कशा स्वरूपाची आहे त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. करण पाटीलला तो बरोबर आहे, खूप मोठ्या स्पर्धा तो खेळलाय आणि त्याचा बरोबर अनुभव मैदानामध्ये जोडताना याही वेळेला पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर गेला होता फलंदाज, शफल झाला, पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात येणार नाहीये. मगाशी
सरांनी फार सुंदर शब्द या ठिकाणी वापरला होता की बांधून ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय. अलीकडच्या काळामध्ये ज्याला आपण सर म्हणतो ना की फलंदाजाला मामा बनवण्याचा प्रयत्न सुद्धा या गोलंदाजांकडून जर होत असेल ना तर तो कौतुकास्पद आहे. कारण एक निर्धाव चेंडू केवळ तुमचा आत्मविश्वास वाढवत नाहीये तर प्रतिस्पर्ध्यावरती दबाव सुद्धा वाढवतोय आणि ते करणसाठी महत्वाचं असेल. यावेळेला फ्रंट ऑफ द विकेट आलाय, खेळलाय जरूर चेंडू पण हवेत आहे. स्वतः गोलंदाज करण या वेळेला चेंडू खाली गेला होता परंतु झेल सुटलेला पाहायला मिळाला. सर असे मोमेंट्स आपण म्हणतो मैदानामध्ये फार कमी वेळेला येतात पण झेल सुटलाय त्या ठिकाणी. नाही, कॅचेस विन द मॅचेस असं वाक्प्रचार. ॲक्शन तुम्ही रिॲक्शन रिप्ले बघू शकता या ठिकाणी. या चेंडू उचलला या ठिकाणी कारण जेल घेतली गेली पाहिजे, कारण जेल घेतला घ्याल तरच सामना तुम्ही जिंकू शकाल. अपॉर्च्युनिटी परत परत येत नाही, ते ग्रॅब करता आली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही जेल घेता तर गोलंदाज मोटिवेशन होतं, त्याला तेवढं शाबासकी मिळते. आणि जेल सुटला तर थोडा तो डिस्करेज पण होतो कारण ती संधी परत येत नाही. ॲब्सोल्युटली ॲग्री विथ यू सर. करण पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. याही वेळेला आपण पाहतोय फलंदाज ऑफस्टमच्या बराच बाहेर गेला होता परंतु याचमुळे त्याने थोडी लाईन चेंज केली होती. पण ती लाईन जर अर्थातच आउट ऑफ द ऑफस्टम ज्याला आपण गाईड लाईन आणि वाईड लाईन ज्याला अलीकडच्या परिभाषेमध्ये ज्या म्हणतो ना त्या कन्फ्युजनमध्ये कुठेही अडकायचं नाहीये. आमचे दोन्ही पंच या ठिकाणी शार्प आहेत. जगे सर हो. आणि या वेळेला मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. त्या कन्फ्युजनच्या पलीकडचा हा फटका आहे जो बॅट मधून येईल अर्थातच जतीनच्या. आणि जतीनने आसमानी असा षटकार भिरकावून दिला. यस जगे सर, बिल्कुल मैं आपको रुकाना चाहूँगा क्योंकि मंच के ऊपर हमारे सत्यम बिल्डर्स एंड डेवलपर्स के एमडी और काफ़ी हमारे चहेते हैं और बिल्कुल इस मंच के ऊपर आ चुके हैं. और उन्होंने आते ही जैसी पटाखों की आतिशबाजी उनके स्वागत में हुई, अब उनकी तरफ से ये आतिशबाजी हो रही है खिलाड़ियों के लिए. जो भी खिलाड़ी यहाँ पर छक्का लगाता है, जो भी खिलाड़ी विकेट प्राप्त करता है उसके लिए 5,000 का इनाम है. आप जितने लगाए उतना इनाम मिलेगा यहाँ पर. उन्होंने कहा कि बिंदास लगाइए. तीन ओवर के लिए ही खाली ये तो मौका है. हाँ, हर छक्के के लिए 5,000 और हर विकेट के लिए 5,000. बघा ना पारितोषिक अशी कधी आपण ऐकली का? बघा या व्यासपीठामध्ये काय मला वाटतं मगाचपासून आपण खूप सारी पारितोषिकं ऐकत होतो. त्याच्यामध्ये एकापेक्षा एक हे केवळ नाटक नाहीये, चित्रपट नाहीये, तर हे सत्य सुद्धा आहे. आज या ठिकाणी सत्यम डेव्हलपर्सचे सन्माननीय एमडी गुलाटी सर उपस्थित झालेत. करण गुलाटी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांनी पारितोषिक दिले की प्रत्येक षटकारासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. चौथ्या आणि पाचव्या षटकासाठी, तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या षटकापासून या पुढच्या 3 ओव्हर अर्थात. आणि ते प्रत्येक विकेटसाठी सुद्धा असणार आहे. त्याच्यामुळे या वेळेला या गोलंदाजाच्या नावावरती हे पहिलं पारितोषिक तिसऱ्या षटकापासून या ठिकाणी आमच्या या स्पर्धेचे स्पॉन्सर्स लक्षात घ्या. सत्यम डेव्हलपर्स, करण गुलाटी साहेब आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी स्थानपन्न आहे. त्यांनी तिसऱ्या ओव्हरसाठी, चौथ्या ओव्हरसाठी, पाचव्या ओव्हरसाठी म्हणजे 3 ओव्हर त्यांनी रोख पारितोषिक या ठिकाणी षटकारासाठी आणि हॅट्रिकसाठी, प्रत्येक षटकार प्रत्येक हॅट्रिकसाठी रोख रक्कम 5,000. ही फार मोठं पारितोषिक आहे. लक्षात घ्या. तुम्हाला ते एनकरेज करतायत, मोटिवेट करतायत आणि प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या चौथ्या षटकाकडे पाहिलं जाईल. पण पहिल्या 2 षटकामध्ये ज्या धावा झाल्या त्या सांगूया. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद होऊन परतलेत. सागर पाटीलला आपलं खातं खोलायचं आहे. जतीन खेळतोय वैयक्तिक 7 चेंडूंचा सामना केलाय. 10 धावांवरती खेळतोय. जतीनच्या खेळीमध्ये एक षटकार सुद्धा आपण पाहिला होता. विशेषतः करणच्याच गोलंदाजीवरती त्याने तो षटकार भिरकावून दिला होता. पण या सगळ्या फॅक्टच्या पलीकडे आता थोडा विचार करावा लागेल ना. तुम्हाला ॲज अ क्रिकेटर तुम्हाला कधीही फार भूतकाळात अडकून पडता येत नाही किंवा त्याच वेळेला भविष्याचा विचार करून तुम्हाला वर्तमान घडवावा लागतो. आणि आता पारितोषिक सुरू झाले. पारितोषिक सुरू झालेलं आहे. आदरणीय करण गुलाटी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने हे पारितोषिक असणार.
प्रोत्साहन देण्यासाठी हे पारितोषिक आहे. प्रत्येक क्रिकेटरने तो क्वालिटेटिव्ह खेळ मैदानामध्ये दाखवावा आणि रांजणपाडाच्या स्पर्धेचं नाव संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये व्हावं, असा खेळ व्हावा. आणि वॉट अ बॉलिंग, फॅन्टॅस्टिक. नितेश पाटील पहिल्या 5,000चा मानकरी ठरतोय. गोलंदाजाला या ठिकाणी पहिल्या विकेटसाठी या ठिकाणी तुम्ही बघताय, कारण या ओव्हरपासून एक पारितोषिक 5,000 रुपयाचं रोख रक्कम या ठिकाणी ठेवले सत्यम डेव्हलपर्सचे आमचे, कारण ते ऑफिशियल स्पॉन्सरच आहेत. लक्षात घ्या, या युवक काँग्रेस चषक 2025 आता त्यांचं आगमन झालं आहे आणि रोख रक्कम 5,000 रुपये प्रत्येक विकेटला आणि रोख रक्कम 5,000 रुपये प्रत्येक षटकाराला या ठिकाणी ठेवलं आहे. बघा सर, मगाशी मी जो उदाहरण सांगत होतो ते उदाहरण थोडं इनकम्प्लीट राहिलं की शेनवॉनचं उदाहरण. तर मॉन्टी पनेसरचं ते अर्थात रिलेटेड उदाहरण आहे की शेनवॉनने एक वाक्य वापरलं होतं की इफ यू डोंट इनोव्हेट यू बिकम अ प्रेडिक्टेबल, असं ते वाक्य होतं. आणि त्याचं स्पष्टीकरण देताना शेनवॉन म्हणाला होता की मॉन्टी पनेसर पहिल्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी करतोय तीच जर 33व्या सामन्यात गोलंदाजी करत असेल तर मॉन्टी पनेसर त्याचा पहिलाच सामना 33वा खेळतोय, तो 33वा सामना नाही खेळत आहे. नितेशच्या बाबत आपण असं म्हणू शकत नाही. बघा, त्याने पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली होती. पॉवर प्लेचं षटक होतं, त्या षटकामध्ये त्याने वेगवान मारा केला. पण वेगवान मारा करताना त्याने विशेषतः जेव्हा जतीन आणि कल्पेशी जोडी होती, आउट ऑफ द ऑफस्टंप ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या आउट ऑफ द ऑफस्टंप ठेवण्याच्या प्रयत्नात पॉईंटच्या डोक्यावरून एक चौकार सुद्धा वसूल झाला. पण त्यानंतर त्याने कल्पेशला बाद करून पॅव्हलियनचा रस्ता सुद्धा दाखवला. त्या षटकामध्ये नितेशला विकेट मिळाल्यानंतर पुन्हा नितेश गोलंदाजीला आला आणि आता सुद्धा आपण पाहतोय की नितेशने आपल्या नावावरती विकेट नोंदवली. तोच नितेश गोलंदाजी करतोय. 14 चेंडूंचा खेळ संपलाय, 3 गडी बाद, 17 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रयत्न चालू आहे जरूर पोगाव संघाचा की धावा आल्या पाहिजे. याही वेळेला आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन शफल होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तुम्हाला त्या लेंथचा अभ्यास करावा लागेल किंवा त्या लाईनमध्ये तुम्हाला थोडंसं डिस्टर्बनेस आणावा लागेल. आणि तो अशा पद्धतीने आणण्याचा प्रयत्न जो काही केला जातोय तो बरोबर गोलंदाजाने कॅच केलाय. बघा, आपण नेहमी म्हणतो ना सर की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, पण हे केवळ फलंदाजांच्याच बाबत नाहीये, हे गोलंदाजांच्या बाबत सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. कारण गोलंदाज या वेळेला तो डिफेन्स जो आहे ना तो अटॅकिंग गोलंदाजीने करतोय, तो मैदानामध्ये दाखवतोय काय अटॅकिंग आहे. बघा, क्षेत्रवी तुम्ही पाहिलात ना, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, डीप कव्हर आहे. सो दिस इज ऑल अबाउट क्रिकेट. यू नोज दॅट की या वेळेला बिहाइंड द विकेट तब्बल 5 क्षेत्ररक्षक त्याने तैनात केलेत, बट ही डेअर इट. त्याने या वेळेला ते धाडस दाखवलंय, कारण त्याला माहितीये की मी जी गोलंदाजी करतोय ना ती मैदानामध्ये ज्याला हिंदीमध्ये सटीक गेंदबाजी म्हणतात ना ती सुरू आहे. आणि याही वेळेला आपण पाहतोय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या प्रयत्नात तो झेल टिपतोय आणि नितेश पाटील पुन्हा एकदा गुलाटी साहेबांकडून 5,000 रुपयांचा मानकरी ठरतोय. येस, टोटल 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक त्याला गेलं आहे 2 विकेटच्या माध्यमातून. आता आपण सिक्सरची वाट बघतोय. प्रत्येक षटकारालाही त्यांनी पारितोषिक ठरले. ते स्वतः क्रिकेटवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहेत करण गुलाटी साहेब. आणि मी जसं म्हणालो की युवक काँग्रेस चषक 2025 ते ऑफिशियल स्पॉन्सरर्स आहेत सत्यम डेव्हलपर्स, याचाही उल्लेख करायला पाहिजे. येस, सत्यम डेव्हलपर्स यांच्या वतीने अर्थातच जे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि ते आज या ठिकाणी त्यांचे सन्माननीय MD साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि या स्पर्धेला आणखीन 4 चांद लावण्याचा प्रयत्न ज्या क्रिकेटपटूंच्या माध्यमातून होतोय त्याच्यामध्ये एक नाव जोडलं जाईल, ते म्हणजे नितेशचं. कारण आतापर्यंत 10 चेंडू टाकलेत, 7 धावा खर्च केल्यात, 3 विकेट स्वतःच्या नावावरती. आणि पोगाव संघ धावांसाठी झगडताना पाहायला मिळतोय की बॅटच्या स्वरूपामध्ये येणाऱ्या या धावा अर्थात कशा असतील त्याचा विचार त्यांना करावा लागतो. याही वेळेला बिहाइंड द विकेट चेंडू जाणार, कारण आपण पाहतोय बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये गलीला किंवा एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. वेग इतका भन्नाट आहे ना, तुम्हाला वेगाच्या बाबत नेहमी म्हटलं जातं की तुम्ही फेरारीचे चाहते असाल किंवा त्याच वेळेला तुम्ही फॉर्म्युला 1 रेसिंग मधल्या अनेक साऱ्या कार आणि अनेक साऱ्या कंपनीज अनुभवत असाल, पण त्याच वेळेला त्या वेगाचे चाहते असताना कंट्रोल मेकॅनिझम नावाचा एक फार सुंदर शब्द आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून टेनिस क्रिकेट पर्यंत. येस, अच्छा, यावेळचा हा चेंडू मात्र आपण पाहतोय तो कंट्रोल मेकॅनिझम गोलंदाजाचा चुकला आणि फलंदाजाला तो फ्रंट वरती आमंत्रित केलं गेलं, ज्याला आपण म्हणतो ना की ओव्हर पिच प्रकारचा चेंडू सापडला आणि त्या चेंडूवरती बरोबर फलंदाजाने खडे हा वाईडेश मिड विकेटला सीमा रेषेवरती चौकार वसूल केला. 4 धावा मिळाल्या विश्वासला, 4 धावा मिळाल्या पोगावला आणि या 4 धावा आत्मविश्वास देणार आहेत, कारण 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती लागतात आणि 4 गडी बाद 23 हे धावसंख्या धावफलकावर लागले.
यस धन्यवाद. तर नक्कीच अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकं इथे संपलेले आहेत. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय आपले करण गुलाटी साहेब इथे उपस्थित आहेत आणि आल्या आल्या त्यांनी मात्र पारितोषिकांची इथे बरसात केलेली आहे. परंतु सध्या तरी इथे नितेश पाटील त्या पारितोषिकांचा हकदार ठरलेला आहे आणि तब्बल 2 विकेट्स त्यांनी घेतलेल्या आहे. प्रत्येक विकेटसाठी 5,000, प्रत्येक षटकारासाठी 5,000. परंतु पोगाव संघाला अजून हा जॉकपॉट लागलेला नाहीये माझ्या मते. तर नक्कीच अजूनही 2 षटकं बाकी आहेत. पाहूया गुलाटी साहेब, खरोखरच अभिनंदन तुमचं आणि आमचे चंद्रकांत चौधरी, प्रशांत पारवे, अक्षय पाटील हे सगळे खरोखरच सत्यम बिल्डर्स डेव्हलपर्सचे एक जॉइंट फैमिली सारखे आहेत. तर गुलाटी सर, आपका इंतजार हम फाइनल में भी करेंगे. केतन पाटील नवीन गोलंदाज, अर्थातच मैदानामध्ये वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन गोलंदाजीला. 4 गडी बाद 23 ही धावसंख्या धावफलकावरती असताना केतनकडून खूप साऱ्या अपेक्षा निळजे संघाला असणार. पण अशा वेळेला हा थोडासा एक लूजनर चेंडू होता. फुल टॉस बनवून खेळून काढला आणि क्षेत्ररक्षकाची या वेळेला अतिघाई संकटात नाही ही सिच्युएशन सुद्धा पाहिली. चेंडू सीमारेषा पार. हा बॅटमधून निघालेला हर्षचा पहिला चौकार. पद्धतीने या संपूर्ण एरियामध्ये प्रॉपर्टीचे रेट वाढतात, त्या पद्धतीने तुम्हाला मैदानामध्ये रन रेट वाढवावा लागेल. हे कदाचित फलंदाजाला आता थोडं लक्षात सुद्धा आलं असेल आणि त्या प्रकारे फलंदाजी करणं गरजेचं आहे. यावेळी व्हॉट अ शॉट, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक टायमिंग सुद्धा तितकंच प्रॉपर झालंय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. हर्षच्या बॅटमधून निघालेला सुलतानी षटकार. करण गुलाटी सर यांच्या वतीने असणारं 5,000 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा आता या फलंदाजाच्या नावावरती जमा होणार. मगाचपासून संदीप सरांनी या ठिकाणी म्हटलं होतं की केवळ एकाच संघाच्या बाजूने जाते की काय निळजे संघाच्या कोणाला तरी तो चार्ज घ्यावा लागेल. संदीप सर तुमचं ऐकतात सगळे इकडे, संपूर्ण पनवेलमध्येच नव्हे रायगडमध्ये सगळे ऐकतात. पोगाव संघाने ते ऐकलंय आणि विशेषतः हर्षला माहिती आहे की त्या पद्धतीने आपल्याला चार्ज व्हावं लागेल. हर्ष गायकवाडच्या बॅटमधून निघालेला हर्ष गायकर हर्षोल्लित करणारा हा षटकार होता. एक चौकाराला एक षटकाराला रन रेट वाढले. 4 गडी बाद 33 आफ्टर 3.2. केतनचा हाही चेंडू आपण पाहतोय फुल टॉस बनवून खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडे अंशी का होईना केतन टप्प्याच्या शोधामध्ये आहे. एका गोलंदाजाला एक चांगला टप्पा आणि त्याच वेळेला ट्रेनवरती गेल्यानंतर ट्रेनमध्ये बसल्यानंतर बसण्यासाठी आवश्यक असणारी जागा या दोन्ही मिळणं फार अलीकडच्या काळामध्ये थोडंसं मुश्किल चीज आहे असं आपण नेहमी म्हणतो. तसंच कदाचित होत असावं, पण केतन थोडा महागडा ठरलाय आतापर्यंत. कारण पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या त्या आपण 7 पाहिल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या, तिसऱ्या षटकात 6 धावा दिल्या आणि आता केतनने अद्यापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. याही वेळेला आपण पाहतोय फ्रंट ऑफ द विकेट खेळावं की त्याच वेळेला अक्रॉस द लाईन खेळावं. याच्यामध्ये विश्वास जाधव कडून हा फटका चुकताना पाहायला मिळाला. पण केतनची जी गोलंदाजी होते तो थोड्या अंशी का होईना मैदानामध्ये आपल्या त्या टप्प्याच्या शोधात निघालाय. पण फलंदाज असं म्हणत असावं की माझ्या टप्प्यात आला तर मी कार्यक्रम करणार. धावफलकावरती 4 गडी बाद 34 ही धावसंख्या धावफलकावरती लागले. कौतुक असेल यावेळेला हर्ष, तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. पण आता मात्र एखादा आपण म्हणतो ना की तुम्ही एक गिरायक शोधत असता, गोलंदाज सुद्धा गिरायक शोधत असतात, फलंदाज सुद्धा गिरायक शोधत असतात आणि गोलंदाजाला आता या वेळेला फलंदाजाच्या रूपाने गिरायक नक्की मिळालं. त्याला माहिती आहे की या फलंदाजाला आपण बीट करू शकतो. आतापर्यंत हर्षने धावा बनवल्या होत्या, पण विश्वासला 2 निर्धाव चेंडू टाकून त्याने केवळ विश्वासवरचं दडपण दबाव नाही वाढवलेला आहे, तर त्याच वेळेला पोगावच्या संपूर्ण खेम्यामध्ये या वेळेला नाराजीची चिन्ह आहेत. मोठ्या फटक्याच्या शोधात याही वेळेला फलंदाज निघाला, पण हर्ष म्हणतो की नाही, रुको, थोडा इंतजार करो, वक्त मेरा आएगा. 5व्या षटकासाठी वाट पाहिली जाईल. 4थ्या षटकाचा खेळ संपलाय. 4 गडी बाद 34 धावसंख्या धावफलकावरती. आपण मित्रांनो पाहताय ते म्हणजेच युवक काँग्रेस चषक 2025. हॅलो. तर नक्कीच एक विशेष सूचना आहे, यातून जो जिंकेल तो लगेचच सेकंड राऊंड सामना खेळलेल्याची नोंद घ्या. मगाशी देखील ही अनाउन्समेंट आम्ही केली आहे. तर मुरबी संघ आपण कुठे जायचं नाही, आपण उपस्थित राहायचं आहे. हॅलो.
पाणी घेऊन जा पाणी. बघा सर, 2011 साली भारतीय संघाने ज्या वेळेला विश्वचषक जिंकला त्यानंतर महेंद्रसिंग धोनीचे खूप सारे इंटरव्ह्यूज आपण ऐकले असतील किंवा अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियामध्ये ते आपल्याला अनुभवायला पाहायला सुद्धा मिळतात. त्यावेळेला महेंद्रसिंग धोनीचं एक फार सुंदर वाक्य होतं. तो म्हणाला की ॲज अ प्लेअर इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ यू टॅलेंटेड, बट ॲज अ प्लेअर इट इज इम्पॉर्टंट अँड हाऊ यू हार्ड वर्किंग. आणि मैदानामध्ये तुम्ही किती प्रयत्न करता हे फार महत्त्वाचं असतं आणि तो हार्डवर्क अलीकडच्या काळात प्रत्येक क्षेत्रामध्ये मॅटर करतं. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा, तुम्ही बँकर असा, तुम्ही अँकर असा किंवा त्याच वेळेला तुम्ही प्लेअर असा किंवा आउट ऑफ द क्रिकेट तुम्ही एखादा व्यवसाय करत असा, हार्ड वर्किंग ज्याला अलीकडच्या काळामध्ये तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स वगैरे गोंडस शब्द चिटकवू शकता, पण मागच्या 10 वर्षापूर्वीची जी पिढी आहे ना ती या शब्दाला स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणत नव्हती, ती त्याला हार्डवर्क म्हणायची. नाही, नक्कीच कष्टाला पर्याय नाही आहे. कष्ट करावंच लागेल तुम्हाला आणि कष्ट केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. यशाच्या मागे धावण्यापेक्षा तुम्ही जर पराकाष्ठा केली, कष्ट केलं, सातत्याने हार्डवर्क केलं तर यश तुम्हाला शोधत येईल असं माझं मत आहे. अच्छा, या स्पर्धेचे प्रायोजकांच्या भूमिकेमध्ये वळूया शेवटच्या षटकाकडे जिथे नागेश गोलंदाजीला आलाय. जर्मन निळजे संघाचा हा एक चौथा पर्याय आहे आणि 4 पर्याय ज्याला अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये 4 उत्तम गोलंदाजांचे पर्याय असणं किती आवश्यक असतं हे आपण अनेक वेळेला अनुभवलंय आणि म्हणूनच निळजे संघाने यावेळेला चौथा पर्याय म्हणून नागेशला मैदानामध्ये आणलंय. पण हर्षला माहिती आहे की इथे मैदानामध्ये स्ट्राईक वरती मी राहणं किती आवश्यक असणार आहे की जर पोगाव संघाला धावा इथे जमवायच्या असतील, साधारण 45+ किंवा 50 धावसंख्या धावफलकावरती हवी असेल तर हर्षने मैदानामध्ये राहणं गरजेचं आहे. आणि सर अशा वेळेला तो बॅलन्स जर हर्ष देऊ शकला तर पुढचे 5 चेंडूमध्ये पोगाव संघ चांगल्या सुस्थितीत असेल. नक्कीच, कारण आता त्याच्यावरतीच आशा आहे. कारण एक षटकार म्हणून ते आशा पल्लवित केल्या आहेत आणि त्यांनी जर आक्रमण केलं तरच धावांची संख्या जी आहे या ठिकाणी वाढेल, सरासरीसुद्धा वाढेल. पण ती सरासरी वाढवण्याच्या नादामध्ये यावेळेला मात्र फलंदाज बाद होऊन परतणार पावलनमध्ये. हा एक मोठा हादरा म्हणावा लागेल, कारण जिथे सिंगल होती की नव्हती याच्यावरती प्रश्नचिन्ह सुद्धा होऊ शकतो. कारण आपण पाहिलं की हर्ष यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेर गेला, चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला पण ही चोरटी धाव अंगलट आली, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चीकी सिंगल म्हणतात. ती चीकी सिंगल ही नक्कीच नव्हती, कारण तुम्ही मैदानामध्ये ज्याला मी मगाशी सुद्धा एक फार सुंदर शब्द वापरला होता की प्रेझेन्स ऑफ माइंड, की आतापर्यंत अजूनही 4 चेंडू येणं बाकी होतं. नाही, एखादा षटकार बसल्यानंतर फलंदाज थोडासा फोकसमध्ये सुद्धा येतो, कॉन्फिडन्स सुद्धा त्याचा वाढतो. तसंच ऑपोजिशन संघाला लक्षात येतं की हा माणूस जास्त फटके मारू शकतो, याला तर कंट्रोल करावा लागेल आणि ते करायचा प्रयत्न म्हणजे जास्तीत जास्त या ठिकाणी ऑपोजिशन संघ म्हणजे फिल्डिंग टीम त्या बॅट्समॅनवरती लक्ष केंद्रित करत होते. ॲब्सोल्युटली. आणि म्हणूनच मला वाटतं की या वेळेला धावचित करण्याची जी नामी संधी आली होती ती पुन्हा एकदा या वेळेला आली आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. धावचितच्या स्वरूपात दुसरा फलंदाज बाद झालाय. जगेश सर, आता पाहू शकता आपण, कारण 4.3चा खेळ संपलेला आहे पण आता 3 चेंडू फक्त उरलेले आहेत. त्यामध्ये आता फलंदाजांना म्हणजे 15,000 रुपये फक्त शिल्लक बाकी आहेत. तर इथे आता फलंदाज आणि गोलंदाजांना संधी आहे. नक्कीच प्रत्येक विकेटला 5,000 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक षटकाराला 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सत्यम डेव्हलपर्सचे करण गुलाटीने या ठिकाणी ठेवले आहेत. धन्यवाद त्यांचे. पुढचा चेंडू नागेशचा. याही वेळेला आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा विवेकचा प्रयत्न, तो चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. याचं कौतुक होईल निळजे संघाच्या गोलंदाजीच्या लेनचं. विशेषतः तुम्ही ज्या वेळेला मैदानामध्ये मातीच्या खळपट्टीवरती गोलंदाजी करता, विद्युत प्रकाश ज्योतामध्ये गोलंदाजी करता, त्यावेळेला टर्न, बाउन्स या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. इथे नागेशने तेच मैदानामध्ये केलंय की तुम्हाला फ्रंट ऑफ द विकेट जर एखादा फलंदाज खेळण्यासाठी येत असेल
तर किंवा तो अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढतोय, अशा वेळेला तो टर्न अँड बाउंड शोधला जातोय. सटीक गेंदबाजी मैदानामध्ये अजूनही सर सुरूच आहे. नाही, दिवसा क्रिकेट खेळणं संदीप वेगळं आणि रजनीमध्ये खेळणं वेगळं. रजनीमध्ये अग्निपरीक्षा असते, एकतर चेंडू थांबून येण्याची भीती असते, विकेटचं बिहेवियर वेगळा असतो, आईसाईट तुमचं चांगलं असायला पाहिजे, लाईन व्यवस्थित ओळखता आला पाहिजे. आणि विश्वास या वेळेला आपण पाहतोय त्याच्यावर दबाव इतका वाढलाय की 9 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा त्याने बनवल्यात. आणि या वेळेला मात्र मोठा फटका जरूर खेचलाय, कारण आता मात्र चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात आलाय. तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. शेवट गोड होतोय विश्वाससाठी. सीमारेषेच्या बाहेर षटकार. धन्यवाद डीजे. इथे कौतुक करायला पाहिजे, कारण जसं या ठिकाणी सत्यम डेव्हलप आमचे मेन स्पॉन्सर सत्यम डेव्हलपर्सचे आमचे करण गोरडे साहेब या ठिकाणी उपस्थित स्थान पण आहेत. आणि करण गोरडे साहेबांनी आणि प्रत्येक तिसऱ्या षटकापासून प्रत्येक विकेटला 5,000 रुपये, प्रत्येक षटकाराला त्यांनी 5,000 रुपयाचं पारितोषिक. एका बाजूला 2 विकेट्स बघायला मिळाले, तिथे कॅश प्राईज गेलं. इथे 2 षटकारही बघायला मिळाले बॅटिंगच्या माध्यमातून, तिथे कॅश प्राईज गेले. वळूया संदीपकडे. हे पारितोषिक अर्थातच सामना संपल्यानंतर या खेळाडूंना दिलं जाईल. धावफलकावरती आपण धावा पाहिल्या, त्या 5 षटकांचा खेळ संपला. 42 धावा धावफलकावरती आल्या. आज ज्यांनी आत्ताच या ठिकाणी आपल्या TV ऑन केला असेल किंवा त्याच वेळेला मोबाईलवरती जाऊन tenniscricket.in आपल्या चॅनलवरती गेले असतील आणि जे सामन्याचा आनंद घेतात त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना आहे. जर्मन निळजे विरुद्ध जर्मन पोगाव यांच्यामध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो अर्थातच. त्याच्यामुळे जेव्हा नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपण गोलंदाजी चांगली करावीच लागणार होती त्यांना, कारण ती पेनल्टी महागात पडते. आपण अनेक वेळेला पाहिलेलं सुद्धा आहे. उशिरा आले कारणाने त्यांना पेनलाइज केलं गेलं. हे सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून जी शिस्तबद्धता आणली जाते ती कौतुकास्पद आहे. यस, धन्यवाद जगे सर. तो जरूर दोस्तों इस बात के ऊपर ध्यान दीजिए. स्कोर सांगा फक्त त्यांना. 45-46 टू विन. यस, ओके. पेनल्टी पकड़ून. तो आज इस मंच के ऊपर हमारे आज के अतिथि मेहमान सत्यम बिल्डर्स एंड डेवलपर्स के चहेते MD करण गुलाटी साहब यहाँ पर तशरीफ ला चुके हैं. गुलाटी साहब, आपका स्वागत है. ज़रूर बाहर ऐसे आती है क्योंकि जब एक नेक दिल इंसान जब आता है तो हमेशा साथ में खुशी की बौछार लेकर आता है. और आज आपके माध्यम से हमने यहाँ पर देखा कि खिलाड़ियों के लिए इतना प्रोत्साहन देने वाले आप ऐसे सक्सेस इस मंच के ऊपर उपस्थित हुए. ज़रूर हमारा भी मन भर कर आया. और ख़ास तौर पे देने की दानत जिनके हृदय के अंदर है वो करण गुलाटी साहब इस मंच के ऊपर तशरीफ ला चुके. उनका सम्मान ज़रूर हम करेंगे, लेकिन उससे पहले मैं सभी दर्शकों से गुजारिश करना चाहूँगा कि आपको कुछ देर के लिए खड़ा होना है ताकि जिन्होंने इस पूरे दुनिया में अपना नाम लौकिक किया है और जिनके नेतृत्व में आज युवा आगे बढ़ रहे हैं, व्यावसायिक क्षेत्र में, बिल्डिंग क्षेत्र में बहुत से युवा उनका मार्गदर्शन लेकर आगे बढ़े हैं, वो आज हमारे बीच नहीं रहे, लेकिन उनकी यादें आज भी हमारे हृदय में ताज़ा है. वो हमारे स्वर्गीय राजेश गुलाटी साहब ग्रेट लीडर थे. और आज हम देख रहे हैं पूरे इस दुनिया में जिनके काफ़ी नाम हम देख रहे हैं सत्यम बिल्डर्स के बारे में, और आज उनका वारसा चल रहा है हमारे गुलाटी सर, करण गुलाटी सर. तो 2 मिनट के लिए हमें स्तब्ध रहना है. आज स्वर्गीय राजेश गुलाटी सर को हम भावपूर्ण श्रद्धांजलि इस टूर्नामेंट के माध्यम से अर्पित करेंगे. एक साथ सावधान. ओम शांति शांति शांति. धन्यवाद. आप सभी का हम शुक्रिया अदा करते हैं. आज यहाँ पर हमारे बीच राजेश गुलाटी सर नहीं रहे, लेकिन उनकी यादें आज भी ताज़ा है और उनके यादों को ताज़ा करने के लिए निश्चित रूप से उनको भावपूर्ण श्रद्धांजलि आज इस टूर्नामेंट के माध्यम से अर्पित की गई है. तो ज़रूर यहाँ पर हम कुछ देर में करण गुलाटी साहब के सम्मान की तरफ हम बढ़ेंगे. यस, तो ज़रूर इस बीच हमारे करण गुलाटी साहब का सम्मान हम करने जा रहे हैं.
इमरान जी म्हात्रे भी यहाँ पर तशरीफ ला चुके हैं, उनका भी स्वागत है। तो चंद्रकांत चौधरी, प्रशांत पारवे, गुरुनाथ चौधरी, इमरान जी म्हात्रे, रुपेश घरत, इन सभी के उपस्थिति में आज के हमारे मेन प्रमुख अतिथि मेहमान माननीय करण गुलाटी साहब का सम्मान हम करने जा रहे हैं। जरा जोरदार तालियां हो दोस्तों, जिनके माध्यम से इस टूर्नामेंट के लिए हमेशा काफ़ी बड़ा प्यार रहता है। और आज देखिए, क्योंकि ये टूर्नामेंट जिनके नाम से फल फूल रही है, पूरे मैदान में सत्यम बिल्डर डेवलपर्स के कटआउट्स हम देख रहे हैं और यही पहचान है उनकी। क्योंकि इस भाग में जब भी टूर्नामेंट होती है और करण गुलाटी साहब का हमेशा बड़ा योगदान रहता है और उनके माध्यम से जैसे आए वैसे इनामों की बौछार उनकी तरफ से बिल्कुल नजर आए, तो उनका सम्मान इस मंच के ऊपर किया जा रहा है। थैंक यू। गेम स्टार्ट कीजिए, चलेंगे कॉमेडी बॉक्स में। थँक्यू सो मच सर. यामध्ये समालोचनामध्ये होईल बदल. पहिल्या चेंडूवरती सीमारेषेच्या बाहेर जाणारा फटका आणि समालोचनामध्ये बाळ सुब्रमण्यम अय्यर सर यांना सलामी देणारा सुद्धा हा एक हुकमाचा एक्का. धन्यवाद संदीप जगे. कान तृप्त झाले. अत्यंत सुंदर वाणी, ज्याच्यासाठी मी 6 वर्षापासून वाट बघत होतो. असं कॉमेंट्री ऐकत होतो मी संदीपचं, मात्र एकत्र बसण्याची संधी आज संदीप पाटील आमच्या रायगड समालोचक संघटनेची त्यांनी संधी दिली. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल करेपर्यंत. आणि सगळ्यात हायलाईट म्हणजे या स्पर्धेचं बघा किती वेगाने धावलेत बॅट घासत असताना. आणि करण गुलाटी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यामार्फत प्रत्येक षटकार, प्रत्येक विकेटला त्यांनी पारितोषिक ठेवलं, ते पाहिलं तुम्ही. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आणि फार रॅरली ऑफिशियल स्पॉन्सरच आहे ते. येस. त्याच दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला फुल टॉस आहे. दाबून खेळलेत अंडरआर्म बॉक्स स्टाईल आणि डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत अजून एक सिंगल कंप्लीट करत. तशी धावसंख्या 42 होती, मात्र 3 धावा संघ उशीर आल्यामुळे पेनल्टी देण्यात आली, त्यामुळे ती 45 झाली. आणि 46चं टार्गेट या ठिकाणी 30 चेंडूमध्ये आस्किंग रन रेट 7.5 किंवा 8च्या रूपाने या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. मागच्या कितीतरी वर्षांमध्ये 47 वर्ष काम करत असताना असंख्य समालोचक, असंख्य पंच, असंख्य ऑर्गनायझर, असंख्य स्कोरर यांची भेट झाली. मात्र असं म्हणतात ना की चांगल्या व्यक्तिमत्वांची भेट झाली की आपल्याला जास्त आनंद वाटतं आणि खेळाचा दर्जा वाढवण्यामध्ये एक सिंहाचा वाटा प्राप्त होतो त्यांच्याही माध्यमातून. तेच या ठिकाणी बघायला मिळालं. काल मच्छिंद्र पाटील आणि संदीप पाटील माझ्याबरोबर होते. आज ॲडव्होकेट संदीप जगे आणि संदीप पाटील माझ्याबरोबर आहेत. व पिचच्या लॉफ केलंय या ठिकाणी, मात्र हा जेल घेणं. वो वॉट अ कॅच, मॅग्निफिसंट कॅच प्रफुल्ल याच्यामार्फत. कारण असे उंच जेल घेणं तेवढं सोपं नसतं. एक तर तुम्हाला जज करावं लागतं, खास करून रजनीमध्ये नाईट क्रिकेट टुर्नामेंटमध्ये असे कॅचेस घेणं. बघा रिप्ले दाखवत आहेत tenniscricket.in या ठिकाणी गौरव सावंत. आणि हा बॅटच्या थोडासा वरच्या पट्ट्याला लागला, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हा कॅच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि किती सुंदर पद्धतीने प्रफुल्ल जवळजवळ 10 ते 12 पावलं धावत असताना हा जेल शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि फिनिश किती सुंदर पद्धतीने केलं बघा तुम्ही. कॅच या ठिकाणी ब्युटिफुल. थोडं लांब होते, हात पुढे केले आणि त्या कॅचला कन्वर्ट केलं. DJ प्रश्नच नाही. रायगड जिल्हा टेनिस विश्वावर राज्य करतोय.
विसरू नका योगेश पेनकर आमचे संघनायक अतिशय सुंदर पद्धतीने कितीतरी स्पर्धा सातत्याने टेनिस विश्वामध्ये जिंकत आहेत. हे स्वप्न त्यांनी ISPLला सुद्धा पाहिलं. तरी पण दुसऱ्या बाजूला प्रथमेश पवार नाना ज्यांनी ISPLची ट्रॉफी उचलली ते सुद्धा याच रायगड जिल्ह्याचे आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रथमेश पवार योगेश पवार सम द ग्रेट प्लेयर्स ॲज फार लेदर इज कनेक्टेड ॲज वेल एज टेनिस इज कनेक्टेड. तर रायगड जिल्हा राज्य करतोय टेनिस विश्वात या बाबतीत कुठेही शंका नाही. नवीन फलंदाज येतोय आता. दोन्ही संघाचे नावं जय हनुमान असंच आहे. जय हनुमान निर्जय जय हनुमान पोगाव. तर हे टार्गेट दिलं आहे. निर्जय संघ क्लासिक टीम आहे. जसं उल्लेख केला त्यांच्या गावामध्ये लिजंड प्लेयर्स आहेत आणि हे जे ज्येष्ठ खेळाडू आहेत ज्यांना आपण म्हणतो निर्जय संघातील निर्जय गावातील ते सातत्याने निर्जय गावातील खेळाडूंना गाईड करत असतात. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. आपण पुल करत असताना ऑन साईडला काय टायमिंग आहे. लाईन लेंथ लवकर ओळखणं ही खासियत असते एखाद्या फलंदाचं. चांगलं पदलारित्या. आणि नितीश पाटील ज्यांनी 2 विकेट घेऊन 10,000 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळालं होतं. किती सुंदर पद्धतीने एखादा कॉपी बुक स्टाईल शॉट पॅरलल पुल करत असताना नितीश. हेच प्रशिक्षण आहे आमच्या निर्जेच्या सगळ्यात ज्येष्ठ खेळाडूंकडून या मुलांना. आणि त्यामुळे निर्जे नेहमीच डॉमिनेट आणि चांगलं क्रिकेट दाखवायचा प्रयत्न करत आहेत. कमबॅक करायचा प्रयत्न. फलंदाज बाद केले त्यांनी. हेच आता कुठलाही बघा गोलंदाजाला चौकार किंवा षटकार मारायला आवडत नाही आणि गोलंदाज या ठिकाणी आकाश खूप चांगल्या पद्धतीने बघा कमबॅक केलं त्यांनी. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या चेंडूला छेडायचा प्रयत्न केला आणि एक तो शॉर्ट टर्नमेंटला फिल्डर होता स्वतः फर्स्ट स्लिपला जात असताना कीपर त्या जेलला फिनिश करतायत आणि त्याचा प्रवाह वाढायच्या अगोदरच त्या ठिकाणी तो प्रवाह थांबवला आहे गोलंदाजाने. आणि फलंदाज मैदानावर बाद. संघाची धावसंख्या 13 धावा 2 गडी बाद. निर्जय संघ पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होतं आहे. 13 धावा आस्किंग रन रेट 7 7.5 किंवा 7 किंवा 8 धावा. 13 धावा पहिल्या षटकात आलेत. त्यामुळे अजूनही 33 धावांची गरज आहे या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी. आणि मैदानावर षटक बाकी आहेत ते 4. बोला संदीप. चला मुरबी संघ आपण उपस्थित राहायचा आहे. यानंतरची विनर वर्सेस मुरबी असा सामना असेल. पहिल्या मॅच पासून आम्ही अनाउन्समेंट केलंय. तर मुरबी संघ आपण उपस्थित राहा. 2 असे अत्यंत लिजंड टुर्नामेंट असं म्हटलं पाहिजे. ज्येष्ठ स्पर्धा म्हटली पाहिजे. आम्ही मुरबाडला काही वर्षा अगोदर गेलो होतो. तिथे इंडियन मिलिटरीची एक सुंदर स्पर्धा 47 वर्ष कव्हर करण्यासाठी. आणि दुसऱ्या बाजूला निर्जे मकर संक्रांत स्पर्धा 50 वर्ष त्यांनी क्रॉस केलेत. खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा सातत्याने निर्जे भरवत आहेत. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे टेनिस विश्वाच्या माध्यमातून. एका बाजूला सुप्रीमो एका बाजूला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक यांच्याही स्पर्धा टप्प्याटप्प्याने वर्षावर्षांनी पुढे जातात याबाबतीत शंका नाही. काही अशा स्पर्धा आहेत जसं राजकोपुरी मेमोरियल ट्रॉफी टुर्नामेंट ही पहिली स्पर्धा होती टेनिस विश्वातील सुभाषनगर चेंबूर इथे ज्याने टेनिस विश्वाला एक वेगळं रंग आर्केच्या माध्यमातून बाबा रॉड्रिक्स मिथुन चक्रवर्ती ऋषी कपूर या सगळ्यांनी देण्याचा प्रयत्न केला. नंतर सुनील कोळी ज्यांनी लिबर्टी गार्डनला अजून एक 1.5 लाखाची स्पर्धा सुरू केली. अशा टप्प्याटप्प्याने टेनिस विश्व आज ISPLपर्यंत आलं आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. ओव्हर पिच आहे. लॉफ केलं आहे समोर स्क्रीनच्या. आणि काय टायमिंग आहे काय बॉटम हँड आहे. आणि या ठिकाणी वेगळ्याच मूडमध्ये निर्जय संघ. निर्जयची ताकद निर्जयचं ॲग्रेशन निर्जयचं टायमिंग या ठिकाणी या गावाचं दाखवत असताना फलंदाज मैदानावरती संघनायक स्वतः केतन पाटील. मॅग्निफिसंट स्ट्रोक. अब किती बॅकलिफ्ट घेतलं. जयेश दादरकर म्हणून टेनिस विश्वामध्ये घातक फलंदाज होते जे सॅन्युअल स्पोर्ट्ससाठी दक्ष स्पोर्ट्ससाठी खेळायचे आणि बोरिवलीचे. त्यांच्यासारखंच बॅकलिफ्ट घेत असताना ते पण दादा होते षटकार मारत असताना. तसाच या ठिकाणी केतन ते का कॅप्टन आहेत का त्यांचे टायमिंग शॉट्स आहेत त्याचं उत्तम उदाहरण. कारण संघनायकाला पुढे येऊन परफॉर्म करावं लागतं. तो परफॉर्म केल्याशिवाय आदर्श मिळत नाहीत सांघिक संघाला पूर्ण. आणि तेच या ठिकाणी आदर्श देत असताना केतन पाटील स्टायलिश 6 इन द ग्राउंड. निर्जय अत्यंत घातक विस्फोटक आणि किलिंग इन्स्टंट लढावृत्ती जिंकू किंवा मरू डू और डाय या सिच्युएशनमध्ये ते नेहमी खेळतात. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक करत असताना फार जवळून निर्जयला बघायची संधी प्राप्त झाली आहे. त्यांचं स्वप्न आहे मी येऊन त्यांच्या गावात कॉमेंट्री करायला पाहिजे. तेही पूर्ण करू लवकरच. बॅटन पॅचच्या मध्ये चेंडू ऑन साईडला वळवला आहे. लेग लांचच्या माध्यमातून चेंडू डीपमध्ये जातोय. कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण केलं आहे. मिसफिल्ड होते. उचलायला वेळ लागतोय. आता आला होता चेंडू
तरी हातातून चेंडू निसटतोय आणि त्यामुळे त्याच्या मोबदल्यात अजून एक धाव नाही एकच धाव पूर्ण केली आहे. तर दहशत निर्माण केले फिल्डरनी चांगला थ्रो देत असताना आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते ती आता 20वर. अजूनही 26 धावांची गरज आहे. संदीप जगे यांना ऐकलात. मराठी भाषा, मराठी भाषेचं प्रभुत्व, मराठी भाषेचं शब्दरचना, मराठी भाषेचे वेगवेगळे अनुभव, मराठी भाषेचे वेगवेगळे ज्ञान सगळ्या क्षेत्रातील मध्ये त्यांनी परिपूर्ण असं रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि याचं श्रेय पूर्णपणे जात आहे नक्कीच आमचे आयोजक प्रशांत बालकृष्ण पारवे आणि संदीप पाडेल रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष यांना जात आहे. यांनी आम्हाला एकत्र आणलं दोघांना. चेंज ऑफ पेस होता तरी पण खूपचा वॉट अ शॉट, ब्युटिफुल क्रिकेटमधलं सौंदर्य या ठिकाणी कव्हरला दाखवत. ते का चांगले फलंदाज आहेत याचं उत्तम उदाहरण बॉटमहँडच्या माध्यमातून शेममध्ये खेळत असताना या ठिकाणी प्रस्तुत करतात. हेच ग्रामीणचं टॅलेंट आहे. मी नेहमी म्हणालो ग्रामीणमधूनच पुढची पिढी येणार, लक्षात घ्या. कारण ग्रामीणमध्ये कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट खेळलं जातं आणि ग्रामीणमध्ये फार मोठ्या प्रमाणात व्यासपीठ दिलं जातं आणि त्यामुळे याच ग्रामीणच्या माध्यमातून पुढे येणार प्रेम देवकर हा खेळाडू आपल्याला मिळालाच या बाबतीत सांगणे. संदीप ॲब्सोल्युटली ट्रू आणि हे 200% सत्य वाक्य आपण म्हणालात. हा ट्रान्झिशन जो पिरियड आहे ना आणि ट्रान्सफॉर्मेशन हे दोन्ही शब्द फार इम्पॉर्टंट आहेत आणि ते झालेलं आहे. गेल्या काही दशकांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी शहरांमध्ये अनुभवल्या असतील, पण 2011चा विश्वचषक जिंकला कोणी? भारतीय संघाने. त्यावेळेला भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कोणत्याही दिल्ली, मुंबई या शहरांमधून आलेला खेळाडू नव्हता, तर तो रांचीमधून आलेला खेळाडू होता. ग्रामीण भागामधून येऊन त्याच वेळेला शहरातील खेळाडूंशी स्पर्धा करून भारतीय संघाचं कर्णधार भूषवता येतं. हे उदाहरण पेश केल्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपण हे आज अनुभवतोय. येस, क्लासिक ड्राईव्ह वन्स अगेन, ब्युटिफुल ड्राईव्ह. क्रिकेटमधलं तंत्र मंत्र काय असतं, टेक्निकली शॉट्स काय असतात याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत करत असताना संदीप. येस, आणि तो आपण कंटिन्यू करू सर की आज जर केतनला सर्वाधिक बोली किंवा सर्वोत्तम बोली जी लागते म्हणजे जी ISPLच्या माध्यमातून असेल, त्या सर्वोत्तम बोलीमध्ये खूप सारे खेळाडू त्याच्या समोर सुद्धा आहेत, पण ज्या वेळेला एका स्पेसिफिक झोनमधून तो खेळाडू फॉर्म भरतोय त्यावेळेला सर्वोत्तम बोली त्या स्पेसिफिक झोनमधून लागते. तर हे टॅलेंट ज्याचं वर्णन तुम्ही आता केलं या दुसऱ्या चौकारामध्ये आपल्याला ते अनुभवायला मिळालं. नक्कीच 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 या बाबतीत शंका नाही. आणि जे स्वप्न आपण सगळ्यांनी जे पाहिलं होतं की टेनिस विश्वातील खेळाडूंना चांगल्या पद्धतीने ISPL सारख्या स्पर्धेतून त्यांना आर्थिक बळसुद्धा मिळावं, त्यांचं टॅलेंट एक्सपोजर ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा मिळावं, ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं आहे. मग करण अंबाला असेल, आपला भावेश पवार, आपला या ग्रामीणमधून आलेला, मला अजूनही आठवत आहे 22 जेमतेम 13 किंवा 14 वर्षाचा असेल जगे, ठाण्याला खेळत होता तो आणि विवेक शेलार. दोघांना बोलवलं, म्हटलं कुठे राहता, अप्रतिम परफॉर्मन्स देत होते आणि भावेशने ते सिद्ध केलं. धावसंख्या सांगूया आपण 28 धावा झालेत, 46 धावा करायचे आहेत. अजूनही मैदानावर आपण बघतोय जवळजवळ 18 धावांची गरज आहे आणि षटकं बघूया. एकंदरीत षटकं पूर्ण झालीत मैदानावरती 2, म्हणजे अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहेत आणि या 18 चेंडूमध्ये या धावा येणाऱ्या 18 धावांची गरज आहे, म्हणजे 18 चेंडू 18 धावा असं बॅलन्स आहे. तर आपण इथे एक सन्मान घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सुदर्शन डोंगरे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. मी बालकृष्ण मामा पारवे, त्याचबरोबर चंद्रकांत चौधरी आणि फर्स्ट एड घेऊन जावा. राज्य मात्रे रुपेश करत आहेत आमचे. सगळं सूत्रसंचालन संदीप पाटील कालपासून सातत्याने करत आहेत या ठिकाणी. फर्स्ट एडची गरज असेल तर पाठवू शकतो आपण. 18 चेंडू 18 धावा असं पाहिजे. 18 चेंडू 18 धावा, तिकडे 15 दाखवत आहेत, तिकडे 18 पाहिजे. हॅलो, तर सुदर्शन डोंगरे साहेबांचा सन्मान इथे झालाय. नक्कीच बोलूया आपण पुन्हा एकदा मॅचकडे. थँक्यू संदीप. या सामन्याकडे त्या ठिकाणी बघा, फिजिकल फिटनेस ज्याला आपण मानसिक क्षमता, शारीरिक क्षमता आपण म्हणतो, शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता खेळाडूंनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ठेवा. आत्ता कुठे सीझन सुरू झालं आहे, दसरा झाल्यानंतर क्रिकेटचं सीझन सुरू होतं, ते जूनच्या 2nd वीकपर्यंत असतं. अजून भरपूर मोठ्या स्पर्धा
यायचे आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, सुप्रीमो असेल, ISPL 2 असेल, या दिग्गज स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियनशिप यावर्षी होणार नाही आहे, कारण मैदानाचं काम, लाल मातीचं मैदानाचं काम दीपक दादांनी सांगितलं की सुरू आहे आणि त्यामुळे ते होणार नाही. मात्र त्याच ठिकाणी रत्नागिरीला दुसरी 5 लाखाची स्पर्धा येते. बोला सर, नक्कीच इथे ज्यांचं आगमन झालेलं आहे खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक आणि बरीच वर्ष ज्यांनी आमच्या समेत समालोचन, त्यांच्या समेत आम्ही समालोचन केलं, ते आमचे झहीर शेठ पटेल यांचं इथे आगमन झालंय. स्वागत आहे. अत्यंत ज्येष्ठ समालोचक झहीर पटेल, वन ऑफ द व्हेरी गुड फ्रेंड, ऑलवेज मोटिवेटिंग मी. त्याचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी. 17 चेंडू 17 धावा, 17 चेंडूत 17 धावा, ती 14 आहे ते 17 करा. गौरव, माझा आवाज ऐकत असेल तर इज अ फॅन्टॅस्टिक लाईव्ह टेलिकास्ट करणारी व्यक्तिमत्व आहेत. 3 धावांची पेनल्टी ॲड झाल्यामुळे 3 धावांची पेनल्टी होती गौरव, आणि त्यामुळे ते 3 धावा आपण त्या ॲड केल्या 42 मध्ये, त्यामुळे 45 टार्गेट झालं, 45 धावा झाले आणि 46चं टार्गेट आहे. या ठिकाणी नॅचरल ऑफ ब्रेक होता, मात्र तो डावकऱ्या फलंदाजासाठी लेग ब्रेक आपण बघतोय. पडल्यानंतर चेंडू खूप सुंदर पद्धतीने टर्न होत असताना शॉर्ट थर्डमॅन लावलंय, लेग स्लिप लावलंय, निक लागलं तर तिथे फ्लाय होऊ शकतो. पोगाव आणि निळजी असा सामना. पुन्हा एकदा लेग ब्रेक लेफ्ट हँडरसाठी. गोलंदाज आहेत आमचे जतीन. 15 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. सामना क्लोज होऊ शकतो. जय हनुमान, दोन्ही संघाचे जय हनुमान नाव आहे. जय हनुमान पोगाव, जय हनुमान निळजे. पुन्हा फ्लिपर होता चेंडू फ्लिपर होता, हा वळला नाही. फलंदाजाला वाटलं की वळेल, मात्र तो गेला स्ट्रेट. तर वेगवेगळे 14 चेंडू 17 धावा. अत्यंत सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते जतीन याच्या मार्फत. यावेळेला मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू येते, ऑन साईडला खेळलेत, मात्र क्षेत्ररक्षक सगळे डीप लेग. पहिली धाव वेगाने पूर्ण केले, दुसरी धाव जाणार नाही, पॅरलल थ्रो येतोय. त्यामुळे चेंडू शिल्लक आहेत आता 13 आणि धावा अवेत 16. 3 धावांची पेनल्टी देण्यात आली होती उशिरा आल्यामुळे संघाला. त्यामुळे टार्गेट आधी 42 स्कोर होता, 3 पेनल्टी त्याच्यात ॲड केले, त्यामुळे 45 आणि टार्गेट आहे 46. 13 चेंडू 16 धावा. गणपती बाप्पाकडून कुठलं गुण घ्यायला पाहिजे? 1 फेब्रुवारीला गणेश जयंती. ऐकणं, श्रवण करणं. बाप्पाचं सोंड असल्यामुळे तो कमी बोलतो आणि सगळ्या भक्तांचा ऐकतो. गणपती बाप्पा मोरया. रिव्हर्स खेळलेत. आज चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल असं चित्र आहे या ठिकाणी. 4 धावा. योग्य वेळी तो फटका निळजेच्या बॅट्समॅन कडून येतोय. स्वतः संघनायक ऑन द फ्रंट अटॅक करत असताना केतन पाटील मॅग्निफिसंट बॅटिंग. काय शॉट्स दाखवलेत कॉपी बुकमधले, काही ड्राईव्स त्यांनी दाखवले, काय पुल्स दाखवले. मॅग्निफिसंट बॅटिंग करत असताना कॉपी बुकमधले काही शॉट्स दाखवत असताना स्टँडर्ड ऑफ क्रिकेट वाढवत आहेत आणि धावसंख्येला पुढे नेत आहेत मैदानावरती. या ठिकाणी 34 धावांचा केला. तर चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा हवेत 12. हेच केतनची ओळख आहे. निळजेला माहिती आहे चेस कसं घालावं. लढावरीतीचा संघ आहे. कितीतरी सामने स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकच्या ऑल ऑफ फेममध्ये असे आहेत की डू ऑर डाय सिच्युएशन असताना सुद्धा निळजेने त्या संघाला बाहेर, म्हणजे सामना जिंकून संघाला बाहेर काढलं. भरपूर वेळा चित्र केतन पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळालं आहे आणि याचा पूर्ण श्रेय जाते त्या निळजेच्या सगळ्या ज्येष्ठ खेळाडूंना, जे खूप प्रेम करतात गावावर, खूप प्रेम करतात पुढच्या पिढीवर आणि पुढच्या पिढीला सातत्याने या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. आणि रतनबुवा पाटील स्मृती चषक बघण्यासाठी सगळे ज्येष्ठ खेळाडू उपस्थित सुद्धा असतात. सल्यूट त्या प्रत्येक निळजेच्या त्या ज्येष्ठ खेळाडूंना बालसुवर्ण अय्यर यांच्याकडून सलाम आहे. कारण तुम्ही जे परिश्रम घेतलात, तुम्ही जे कष्ट घेतलात, तुम्ही जे पराकाष्ठा केले, तुम्ही जे संस्कार केलात, तेच केतन या ठिकाणी अत्यंत स्टँडर्ड बॅटिंग या ठिकाणी दाखवतोय. 12 चेंडू 12 धावा. मात्र लवकरच तुमची इच्छा पूर्ण करू, कारण त्यांची इच्छा होती की यावर्षी मकर संक्रांतीची फायनल मी करावं, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ते जमून नाही आलं. अजय, लवकरच ते जमू आणि लवकरच ते पूर्ण करू आणि निळजेच्या मातीत येऊन, मातृभूमीमध्ये येऊन मकर संक्रांत जे अत्यंत महत्त्वाचं भगवान सूर्यनारायण आणि शनिदेव यांच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस असतो, लवकरच तुमच्या स्पर्धेला येऊ. 12 चेंडू 12 धावा. दोन्ही संघांना
निळजेच्या सगळ्या ज्येष्ठ खेळाडूंकडून हार्दिक शुभेच्छा. येथे बसलेल्या सगळ्या मान्यवर आणि प्रेक्षकांकडून हार्दिक शुभेच्छा. बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांकडून लाईव्ह टेलिकास्ट बघणाऱ्या tenniscricket.in त्यांच्याकडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा. शॉर्ट ऑफ लेंथ होता, अँगल झाला, बॅकफुटला थांबले, कट केलंय, चेंडू डीपमध्ये जाते आणि कव्हर करेपर्यंत विशाल पवार यांच्या बॅटमधून आलेला शॉट. एक धाव. आता चेंडू शिल्लक आहे 11 आणि धावा हवेत 11. आता केतन स्ट्राईकला. काय स्टाईल आहे केतनची, स्टाईल मला खूप आवडली. कारण बॉडी लँग्वेज, एखाद्या खेळाडूमध्ये बॉडी लँग्वेज असणं असं म्हणतात, ते केतनमध्ये आहे. त्याचा बॉटम हँड असेल, अप्पर हँड असेल, चालण्याची स्टाईल असेल, शॉट खेळण्याची स्टाईल असेल, बॅकलिप घेण्याची स्टाईल असेल, शॉट सिलेक्शन असेल, शॉट बनवणं असेल. ब्युटिफुल बॅटिंग फ्रॉम केतन. शाबाश 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 शाबाश. आवाज ऐकू शकता. हे मोटिवेशन असतं आमच्या खेळाडूंचं, प्रेरणा देत आहेत. थंडीचे दिवस आहेत. ओ चेंडू गुड लेंथून होता, बाद होण्याची भीती आहे या ठिकाणी. मात्र तो चेंडू लागला नाही, लागला असता तर जेलच्या रूपाने गेला असता. मात्र बॉटम एंड चेंज ऑफ पेस सुद्धा होत्या, लक्षात घ्या. परिवर्तन केलं होतं वेगामध्ये आणि त्यामुळे तो चेंडू येऊन ऑफ आणि मिडल स्टंपवर बघा 9 सेकंडचा फलंदाज आरशाची भूमिका पार पडतो. तो जाऊन तिकडे त्या ठिकाणी सांगतो एक्झॅक्टली काय झालं. पवार सांगतायत केतनला एक्झॅक्टली काय झालं, चेंडू कसा आला, आताच्या मागून कसा टाकला, तो कसा आला थांबून. त्यामुळे बघून खेळ, डिलिव्हरी बघ, एक्झॅक्टली लेंथ बघ, लाईन बघ, हेच काहीतरी सांगत असेल पवार त्या ठिकाणी. केतन पाटील याला, विशाल पवार यांनी केतनला सांगितलंय. बघायचं काय करतायत. केतन स्टेप आउट झालाय, मात्र चेंडू इन स्विंग होता, आत आला. आणि मी इथे खरंच कौतुक करीन गोलंदाज अल्पेश याचं, कारण शेवटच्या क्षणापर्यंत बदलाले त्या फुटवर्क बघतायत फलंदाजाचं आणि ते बघितल्यानंतर शेवटच्या क्षणी ते परिवर्तन करतायत, इम्प्रुव्हायझेशन करतायत चेंडूमध्ये आणि फलंदाजाला बीट केलं त्यांनी. 9 चेंडू 11 धावा. सामना क्लोज आहे या ठिकाणी पोगा आणि निळजेमध्ये. 9 चेंडू 11 धावा. कुठला संघ विजयी होणार. अतिशय सुंदर गोलंदाजी अल्पेशकडून. 9 चेंडू 11 धावा. जय हनुमान पोगाव, जय हनुमान निळजे. आणि हे वर्ष सुद्धा जय हनुमानाचंच 2025. बॅट अँड पॅडच्या मध्ये यॉर्कर लेंथवर होता, दाबून अंडरआर्म स्टाईल दाबून खेळलेत समोर. मात्र केतनला जी सूचना पवारने केली होती ती केतनने शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिलं. त्याला लक्षात आलं की 2 चेंडू डॉट गेलेत. अशा वेळेला तिसरा डॉट जाऊन जाळणार नाही, मला स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे. आणि जर मला करता येत नसेल तर ते पवारला द्यायला पाहिजे आणि ते पवारला स्ट्राईक या ठिकाणी देत आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 8 आणि धावा हवेत 10. आणि ज्या पद्धतीने पवारने जे कॉपी बुक स्टाईल कबोर्ड ड्राईव्ह जे मारले होते ते क्रिकेटमधलं सौंदर्य होतं. थोड्या वेळासाठी मला असं वाटलं कुठे मी वानखेडे किंवा CC आहे किंवा DY पाटील तर नाही बसलोय. अशा पद्धतीने ते देखणे फटके होते, सुंदर शॉट्स होते. शाबाश 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 शाबाश. आवाज चालू आहे. चेंडू शिल्लक आहेत आता 8 आणि धावा हवेत 10. ओ चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे आणि बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातात मोहात टाकलं होतं या ठिकाणी. कारण मध्ये 2 चेंडू डॉट गेले, त्याच्यानंतर सिंगल आला होता. पवारला आवडता फटका खेळण्यासाठी भाग पाडला आणि ही जोडी थोडीशी खतरनाक होत चालली होती. ते तोडणं आवश्यक होतं आणि चांगला जेल त्या ठिकाणी टिपला गेला. डीपमध्ये आपण बघतोय आणि त्यामुळे फलंदाज तर जेल टिपला. बोला. श्री कृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आदरणीय नितीन म्हात्रे पेठ यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे नितीन म्हात्रे आपलं या व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत सर. थँक्यू संदीप पाटील. बघा या ठिकाणी tenniscricket.in माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण 207 देशांमध्ये पाठवलं जाते आणि तुम्ही बघताय ते युवक काँग्रेस चषक 2025. आणि काल या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. श्रीराम क्रिकेट क्लब रांजणपाडा व महाविकास आघाडी पनवेल तालुका व मस्ती बॉईज व ग्रामस्थ मंडळ रांजणपाडा यांच्या या गावातील ग्रामस्थ मंडळाने या स्पर्धेला आयोजित केलं आहे. 22, 23, 24, 25, 26 अशी स्पर्धा तुम्ही बघू शकाल. भारताचे प्रजासत्ताक दिवशी 26 जानेवारी 2025ला जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, ज्या घटनेचं
कृतीचा दिवस आहे. त्या दिवशी याची सांगता समारंभ होईल. या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक 2,00,000 व चषक, द्वितीय 1,00,000 व चषक, तृतीय 50,000 व चषक, चतुर्थ 50,000 व चषक. चेंडू शिल्लक आहेत आता 7 आणि धावा हवेत 10. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या आमच्या मान्यवरांकडून, लाडक्या आमच्या प्रेक्षकांकडून शाबाश शाबाश शाबाश. मोटिवेट करत असता आमचे कॉमेडी बॉक्सचे फिल्डर. ओ, चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून जातोय आणि माझ्या मागे जे त्यांचे 12वे खेळाडू उभे आहेत जय हनुमान पोगावचे, ते काय म्हणतायत, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जप करतायत ते सातत्याने या ठिकाणी. क्या बात आहे, क्या बात आहे. क्रिकेटच्या बरोबर अध्यात्म, क्रिकेटच्या बरोबर देवाचं नाव, क्रिकेटच्या बरोबर प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त होते असं म्हणायला हरकत नाही. युवक काँग्रेस चषक 2025ला तर चेंडू शिल्लक आहेत 6 आणि जिंकण्यासाठी धावा हवेत 10. कंपल्सरी चेज आहे. नो बॉल आउट, नो सुपर ओव्हर, नो टाय. संदीप काहीतरी बोलणार इथे? सर एवढंच म्हणेन की तो हिंदीमध्ये एक फार सुंदर शेर आहे की आपल्याला असं वाटलं होतं ना की साधारण या मैदानामध्ये धावा 45 आहेत. खूप चांगली बॅटिंग आहे निळजे संघाकडे, खूप चांगली बॅटिंग लाईनअप त्यांनी मैदानामध्ये उतरवली सुद्धा, स्ट्रॉंग बॅटिंग झाली सुद्धा. पण वक्त की फितरत है दोस्त, कब प्यादे को वजीर बनाए, कब शहजादे को फकीर. क्या बात आहे, क्या बात आहे, वा वा. तर 6 चेंडू 10 धावा. बघा, महाराष्ट्रामध्ये एक परंपरा आहे, प्रत्येक मराठी घरामध्ये संध्याकाळ झाल्यानंतर रामरक्षा म्हणायची, लक्षात घ्या. आणि ही रामरक्षा म्हटलं जातं प्रत्येक घरामध्ये आपल्या पुढच्या पिढीसाठी, पुढच्या मुलांसाठी, मुलींसाठी, त्यांचं भविष्य सुंदर व्हावं, समृद्ध व्हावं, कुटुंबाचं म्हणून, कुळाचं समृद्ध व्हावं, अत्यंत सुंदर पद्धतीने प्रगती करावी म्हणून. तर श्रीराम रामेती रमी रामे म्हणून नव्हे, सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हे आमचे मागे जे खेळाडू उभे आहेत पोगावचे, तुझं नाव काय बाळा? निखिल. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम म्हणत होते, जप करत होते की तो चेंडू डॉट पडावा आणि त्या पद्धतीने तो डॉट पडला. सामना कोण जिंकणार, जय हनुमान पोगाव का जय हनुमान निळजे? सामना कोणी जिंकू दे, मात्र विजय हनुमानाचा होणार, विजय रामाचा होणार या बाबतीत शंका नाही. तुम्हाला विजय सर तो एक किस्साही आठवत असेल ना, लता दीदींनी सांगितलेला किस्सा होता की सचिन तेंडुलकर ज्या वेळेला साधारण मला वाटतं एक साधारण वन डे मधले त्याचे 40-100 झाले होते आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया किंवा श्रीलंका विरुद्ध सामना होता, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं लता दीदींनी की सचिन साधारण 70च्या नंतर पुढे गेला की मग मी कोणाशीही बोलायची नाही, कोणाचाही फोन उचलायचा नाही, अगदी घरातल्या गणपती बाप्पाला सुद्धा मी पाण्यात बुडून ठेवायची आणि म्हणायची की सचिनचं सेंचुरी झाली तरच मी तुला पाण्यातून बाहेर काढणार आहे. हे क्रिकेटवरचं प्रेम असतं. खूप सुंदर, एक चांगली आठवण अजून एक या ठिकाणी सांगेन मी तुम्हाला. खूप छान संदीप जगे या ठिकाणी माहिती देत असताना पुन्हा एकदा आठवण करतोय, दोन्ही संघांना 6 चेंडू 10 धावा. कंपल्सरी चेज आहे, कंपल्सरी चेज आहे. 10 धावा करावेच लागतील. तुम्ही 9 केलं तर जिंकणार नाही आहात, हे लक्षात राहू दे. ओ, चेंडू लेट स्विंग होतोय. आकाश पाटील स्ट्राईकवर स्वतः संघनायक आहेत केतन पाटील, नॉन सेकंडला सचिन पाटील. तीच चर्चा करतायत. वेन यू आर फ्रस्ट्रेटेड, वेन यू आर डिप्रेस, वेन यू गोज फॉर अ डॉट, यू हॅव टू टॉक विथ युअर जे साथीदार आहेत त्याच्याबरोबर बोलायला पाहिजे. तेच केतन पाटील करतायत. त्या ठिकाणी सचिन बरोबर चर्चा करतायत. चेंडू शिल्लक आहेत 5, धावा हवेत 10. निळजेचे सगळे प्रेक्षक बघतायत, त्यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू आहे, जास्त उंच खेळले जेल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चेंडू आता खाली येतोय, जेल सुटलाय. त्याच दरम्यान धाव त्या ठिकाणी पूर्ण होते आणि दोन्ही फलंदाज एकाच बाजूला आले. धावबाद होण्याची भीती आहे आणि फलंदाज धावबाद होतोय या ठिकाणी आणि सचिन पाटील धावबाद झालाय. विकेट गेली आहे, धाव मात्र मिळाले आणि त्यामुळे अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूमध्ये धावा हवेत 9. संदीप काय बोलणार या ठिकाणी? दडपण आणि दबाव हे सगळं काही तुम्हाला करायला भाग पडतं. ते सिच्युएशन आपण मैदानामध्ये पाहिली. कारण इथे आपण पाहिलं यष्टीरक्षक चुकला, त्याच्या अगोदर गोलंदाज चुकला आणि त्यानंतर इथे नॉन स्ट्राईक एंडला आता फलंदाज चुकला. प्रत्येक जण चुकी करतोय पण शेवटी पंचांनी ठरवलं चुकीला माफी नाही. प्रेशर 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 आणि या प्रेशरमध्ये खूप काही मिस्टेक झाले, कॅचेस सुटले, धाव झाली त्या ठिकाणी. मात्र सचिन पाटील बाद झाले. केतन अजूनही आहे, केतन आशा आहे
या ठिकाणी निळजे संघाचा. आणि नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय संतोष पाटील केतनला साथ देण्यासाठी. स्ट्राईक कोणाकडे बघूया, आणि स्ट्राईक केतनकडे. ते एक आनंदाची बाब आहे. आणि त्यामुळे चेंडू बाकेत मैदानावरती 4 आणि दावा अवैध जिंकण्यासाठी ते 9, कंपल्सरी 9 करावं लागेल, कारण चेस कंपल्सरी आहे. त्यामुळे 8 करून चालणार नाही, 7 करून चालणार नाही, त्यामुळे 9 करावं लागेल. आणि केतनला जबाबदारी माहिती आहे. केतनने असे प्रेशर, अशी सिच्युएशन, असा मानसिक दबाव भरपूर वेळा हाताळला आहे. 4 चेंडू 9 धावा. लॉफ केलं ऑन साइडला केतननी. चेंडू चाललाय त्या ठिकाणी बाउंड्रीच्या पलीकडे. मी अगोदरच म्हणालो केतनकडे ही ताकद आहे, केतनकडे हे पोटेन्शियल आहे, केतन संघनायक आहे. असा प्रेशरमधून निळजे संघाला भरपूर वेळा बाहेर काढलं. काय शॉट आहे मिड विकेटला, मॅग्निफिसंट स्ट्रोक. 3 चेंडू आणि आता धावा हवेत फक्त मैदानावरती 3. 6 धावा आलेत, 9 धावांची गरज होती. आणि हा काँग्रेसचा ध्वज तुम्ही बघू शकता, पंजा चिन्ह मध्ये मध्ये फडकत असताना या ठिकाणी. आणि केतननी सामना बॅलन्स केलं या ठिकाणी. आणि केतन, मी अगोदरच बोललो, इज अ कॅप्टन ऑफ द टीम, ही नोज द रेस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारी क्रिकेटमधला आर शब्द दाखवत असताना या ठिकाणी मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम केतन. काय बॅटिंग केले केतन असेल किंवा पवार असेल. काही अत्यंत सुंदर पार्टनरशिप आणि सुंदर शॉट्स मैदानावर योग्य वेळी हा षटकार कॅप्टनकडून येत असताना. 3 चेंडू 3 धावा. सगळ्यांकडून हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. बॅटन पॅचच्या मध्ये चेंडू ऑन साइडला लेग ग्लान्स केलाय. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावासाठी येतील या बाबतीत शंका नाही. उचलायला वेळ लागला. 2 धावा केतन आणि तसंच त्यांचे सहकारी मैदानावरती पूर्ण करत असताना संतोष पाटील. आणि त्यामुळे आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 2 आणि धाव हवी आहे फक्त 1. आणि केतनने सामनाला पूर्णपणे इथे आपण बघतोय त्या 6च्या टर्निंग पॉईंटच्या माध्यमातून पूर्णपणे बदलून टाकलंय. सर, संदीप सुटलेला एक झेल. मिनिट हा संदीप, 1 शॉट आहे का? येस, रिव्ह्यू मला वाटतं 3ऱ्या पंचानं चेक करावा लागेल. 3ऱ्या पंचानं सांगण्यात आलं या ठिकाणी. 3ऱ्या पंचांना विनंती आहे की रनर जेव्हा धावत होते तेव्हा त्यांनी बॅट पॉपिंग क्रीजच्या इनसाइड एजला टेकवले की नाही हे थोडं चेक करावं. हा संदीप बोला. नाही, आयोजकांकडून वारंवार सांगण्यात येते तीच गोष्ट. तुम्हाला फक्त इथे अधोरेखित करतोय खेळाडूंना. कंपल्सरी चेस आहे. सो 3 मध्ये 3 चेंडू मध्ये 3 धावा बनवायच्या होत्या. डिसिशन आल्यानंतर कळेल. बघा बरोबर म्हणाला संदीप, 3 चेंडूमध्ये 3 हव्या होत्या, इथे 2 पूर्ण केलेत. मग ते खरंच पूर्ण झाले का टेक्निकली? ते पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये इनसाइड एक्सला जी बॅट टेकवायची ती टेकवली की नाही हे 3ऱ्या पंचानं चेक करायला सांगतायत, कारण क्लोज मॅच आहे. जर टेकवली नसेल तर धाव कमी होईल, टेकवली असेल तर धाव पूर्ण होईल. अजूनही 1 धावांची गरज आहे नियमाप्रमाणे. मात्र बघा हे बघा बॅट टेकवतायत ते पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅट टेकवली की नाही स्टंपमध्ये येतोय. मात्र ती बॅट टेकवली की नाही ते बघावं लागेल. दुसरा अँगल मिळतो का बघायचं आहे. 8 कॅमेरा लावले tenniscricket.in. दुसऱ्या अँगलने आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल का असा प्रश्नचिन्ह आहे, कारण स्टंपमध्ये असल्यामुळे ती बॅट टेकते की नाही मला पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये 3ऱ्या पंचांना बघावं लागेल. पॉपिंग क्रीज, रिटर्न क्रीज, बॉलिंग क्रीज, एक लाईन आहे ती पॉपिंग क्रीजची. आणि त्याच्या आतल्या नीट लक्षात ठेवा सगळ्या काढून स्ट्राईक एंड. येस, बरोबर ना? तुमचा आक्षेप स्ट्राईक एंडवर आहे ना इकडे? हा, आक्षेप स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक एंडला 3ऱ्या पंचांना विनंती आहे, नॉन स्ट्राईक एंडला नाही, स्ट्राईक एंडला बघा. स्ट्राईक एंडला बॅट पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये इनसाइड एजला टेकली की नाही ते बघा. स्ट्राईक एंडला ही सूचना करण्यात आली आहे ग्राउंड अंपायर्सकडून 3rd अंपायरकडे. क्लोज मॅचेसमध्ये असं चित्र, एक वेगळा रंगतदार सामना चालला होता. आणि जय हनुमान पोगाव असं वाटत होतं की कुठे निळजेवर भारी पडतोय का. अशा वेळेला केतनने तो षटकार मारला. येस, 2 धावा आहेत. पंचांनी सांगितले 2 धावा आहेत. त्यामुळे आता चेंडू शिल्लक आहेत 2, धाव हवी 1. जावेद फरीद 3रे पंच या ठिकाणी माहिती देत असताना
2 चेंडू 1 धावावे जिंकण्यासाठी कंपल्सरी. लक्षात घ्या, इक्वल झाले, मात्र अजूनही 1 धाव पूर्ण करायचे. स्ट्राईकवर फलंदाज केतन पाटील इज द की मॅन, कारण त्याची आणि पवारमध्ये, पाटील आणि पवारमध्ये जी पार्टनरशिप झाली आणि पवारने काय देखणे फटके मारले. केतननी अग्रेसिव्ह बॅटिंग केली, खास करून या षटकामध्ये जो षटकार मारला तो टर्निंग पॉईंट ठरलाय. 2 चेंडू 1 धाव. काय होईल? 2 चेंडू डॉट जातील, 2 चेंडू डॉट जातील का या चेंडूमध्ये धाव पूर्ण करून केतन सामना जिंकणार? भरपूर काय इफ्स अँड बट्स आहेत, किंतु परंतु आहेत. त्याचं उत्तर बघूया. या चेंडूमध्ये होतंय का त्याच्या पुढच्या चेंडूमध्ये होतोय का दोन्ही चेंडू डॉट जात आहेत? अशा असंख्य शंका आहेत, मात्र याचं उत्तर बॅट्समन आणि बॉलरच देऊ शकतील. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. गोलंदाज आहेत आकाश पाटील, फलंदाज आहेत केतन पाटील. ग्रामीण क्रिकेट का असतं याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी जे हनुमान पोगाव आणि जे हनुमान निळजे दाखवत असताना. चेंडू ऑफ साईडला कट केलंय, धाव पूर्ण केली आहे आणि हा सामना केतन पाटीलने 1 चेंडू शिल्लक ठेवून आणि मैदानावरती आपण बघतोय 6 विकेट शिल्लक ठेवून हा सामना. केतन का कॅप्टन आहेत, केतन काय परफॉर्मन्स दाखवू शकतो, केतन कुठल्या प्रेशरमध्ये खेळू शकतो, या ठिकाणी निळजेच्या सगळ्या ज्येष्ठ खेळाडूंकडून पहिलं निळजेचं मनपूर्वक अभिनंदन. मान्यवर जे बसलेत त्यांच्याकडून मनपूर्वक अभिनंदन. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स, जसं नाव आहे निळजे संघाचं तसंच जिंकू किंवा मरू या पद्धतीने हा सामना जिंकून दिलाय. संदीप, हॅलो, चला. मॅन ऑफ द मॅच आहेत केतन पाटील. केतन पाटील या आपण आणि टॉससाठी देखील या दोन्ही कॅप्टन मुरबी आणि निलजे यांच्यामधली लढत इथे असेल. सेकंड राऊंडचा मॅच आणि इथे पारितोषिकं जी गुलाटी साहेबांनी दिली होती प्रत्येक षटकारासाठी 5,000, त्यामध्ये 2 षटकार निलजे संघाच्या फलंदाजाने मारले, नितेश पाटीलनेच 2 मारलेत. नितेश पाटील आपण या आणि 2 विकेट्स इथे प्राप्त केल्यात त्या पोगाव संघाच्या गोलंदाजीने. हर इथे पण जास्त फायदा घेऊ शकले नाहीये खेळाडू. हा, नक्कीच आमचे श्री कृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आदरणीय नितीन म्हात्रे यांना विनंती करेन आणि